नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचं आहे पिझ्झा। पिझ्झाचे आज आपण 2 प्रकार बघायचे आहेत आणि ते आज आपण एअर फ्रायर मध्ये करायचे आहेत आणि ते कसे करायचे ते आज आपण बघूया। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे मी मक्याचे दाणे म्हणजे कॉर्न घेतलेला आहे, भोपळी मिरची, कांदा, चीज, मेयोनीज, चिली फ्लेक्स, ओरेगानो, टोमॅटो सॉस आणि हे पिझ्झाचे बेस आहेत। आता याच्यावरती प्रथम आपण टोमॅटोचा सॉस लावून घ्यायचा आहे। प्रथम आपण व्हेज पिझ्झा बघायचा आहे। पूर्ण बेसला आपण टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे। सॉस लावून झाल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा मेयोनीज लावून घ्यायचं आहे। आता ही दोन्ही लावून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला चीज पसरवायचं आहे। इथे मोझरेला चीज वापरलेला आहे, ते आपण आता पूर्ण बेसवरती पसरवून घ्यायचं आहे। आता याच्यावरती तुम्हाला जे आवडतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता। इथे मी कॉर्न घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, भोपळी मिरची घेतलेली आहे। याच्यामध्ये तुम्हाला आणि काही भाज्या हव्या असतील त्याही तुम्ही घालू शकता। मुलांना आपल्या आवडतात त्या आपण त्यात भाज्या ऍड करायच्या। आपल्याला जे आवडतात ते आपण जास्त घालू शकतो, जे कमी आवडतात ते थोड्याशा घातल्या असं आपण त्यामध्ये वेगळेपणा आणू शकतो। इथे कॉर्नचे दाणे घेतलेले आहेत, ते मी काही उकडून किंवा वाफवून घेतलेले नाहीयेत, ते असेच कच्चेच घातलेले आहेत। आता याच्यावरती मी ओरेगानो घालते आहे, चिली फ्लेक्स घालायचे आहेत। थोडेसे चिली फ्लेक्स टाकते। आता एअर फ्रायर मध्ये बटर पेपर ठेवून घेत आहे आणि आता हा पिझ्झाचा बेस त्यावरती ठेवून घ्यायचा आहे। आता आपल्याला हे 180 डिग्री सेल्सिअस वरती 10 मिनिट किंवा 9 मिनिट तरी हे आपल्याला बेक करून घ्यायचं आहे। आता हे 9 मिनिटांनंतर असा आपला पिझ्झा तयार झालेला आहे, व्हेज पिझ्झा तयार झालेला आहे। मी इथे ओरेगानो आणि चिली फ्लेक्स ज्यावेळी आपण पिझ्झा बेक करायला ठेवत होतो त्यावेळी घातलेला आहे। जर त्यावेळी तुम्हाला नको असेल तर तुम्ही ते नंतरही पूर्ण बेक झाल्यानंतरही घालू शकता। आणि अशा रीतीने व्हेज पिझ्झा आपला तयार झालेला आहे। आता दुसरा पिझ्झा करायचा आहे, मार्गरिटा पिझ्झा। तर त्यासाठी पण आपण पिझ्झाचा बेस आहे त्याला आपण टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे।
लहान मुलांबरोबर मोठ्यांच्याही आवडीचा असा हा पिझ्झा आहे। आता याच्यावरती मेयोनीज लावून घ्यायचं आहे। आपण मुलांना असा घरातही करून देऊ शकतो पिझ्झा, वेगवेगळ्या प्रकारेही करू शकतो घरात। आणि त्यांच्या आवडीनुसारही त्याच्यात आपण भाज्या घालून त्यांना पिझ्झा करून देऊ शकतो। आता हे आपण टोमॅटो सॉस आणि मेयोनीज लावून झालेला आहे पिझ्झा बेसला। आता याच्यावरती हे मोझरेला चीज घालायचं आहे। संपूर्ण बेसवरती चीज पसरवून घ्यायचं आहे। आणि फ्रायरमध्ये खाली बटर पेपर ठेवलेला आहे आणि त्यावर हा पिझ्झा बेस ठेवलेला आहे। आणि आता आपल्याला पुन्हा 180 डिग्री सेल्सिअसला 9 मिनिट बेक करून घ्यायचं आहे। पिझ्झा हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे। कोणाला आवडत नाही असं होत नाही पिझ्झा। आणि आता हे 9 मिनिटांनी तयार झालेला पिझ्झा आहे, मार्गरिटा पिझ्झा। आणि अशा रीतीने घरच्या घरी आपण कसा पिझ्झा करता येईल हा बघितला। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। वसुधाच किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह। धन्यवाद।